जय जय रघुवीर समर्थ। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। रामाचे निरपेक्ष दास्य करितु मागू नको त्याजला, त्या पायी झिजवी तनू निशिदिनी सोडू नको भक्तीला। त्याचे सर्व असे तनूधन तुझे त्याला समर्पी आधी, शेषाचा उपभोग घेई विधीने याते चुके ना कधी। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। शुकासारिखे पूर्णवैराग्यचाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। श्री सद्गुरूंच्या श्रीचरणांना मनपूर्वक वंदन करते, श्री समर्थांना मनपूर्वक वंदन करते, मारुतीरायाच्या चरणी साष्टांग नमन करते आणि सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ साधक बंधू भगिनींच्या हृदयस्थ भगवंताला वंदन करते। आणि आज जी समर्थांची करुणाष्टकं आहेत त्यातलं प्रसिद्ध करुणाष्टक जे आहे अनुदिनी अनुतापे तापलो रामराया, याच्यावरती काही चिंतन करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। बघा, श्री समर्थांची प्रस्थानत्रयी आपल्या सगळ्यांना माहिती आहे। दासबोध, श्रीमद ग्रंथराज दासबोध, आत्माराम आणि मनाचे श्लोक। दासबोध ग्रंथाचा आपण सातत्याने सर्वजण अभ्यास करत असतात। नंतर मनाच्या श्लोकांवर पण सतत निरूपणं आपण श्रवण करत असतो, कारण मनाला घडवल्याशिवाय साधकाचा पुढचा प्रवास होत नाही। आणि दासबोध, आत्माराम, मनाचे श्लोक ही प्रस्थानत्रयी जी आहे ही प्रसिद्ध प्रस्थानत्रयी समर्थांची आहे। पण संप्रदायामध्ये समर्थांच्या या प्रस्थानत्रयी इतकंच करुणाष्टकांना सुद्धा खूप महत्त्व आहे। समर्थांचं उदंड वाङ्मय आहे आपल्याला माहिती आहे, पण साधकाच्या दृष्टिकोनातून या करुणाष्टकांना अतिशय महत्त्व आहे, कारण जो साधक भाव या करुणाष्टकांमध्ये जो आपल्याला बघायला मिळतो। बघा, ही करुणाष्टकं जी आहेत ती सायं उपासनेमध्ये नेहमी म्हटली जातात घरामध्ये। आपण सगळेजण समर्थांचे भक्त आहोत। आता करुणाष्टकं म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर येतं की 8 आकडा, करुणाष्टक म्हटलं की 8। पण आता खरं या 8चा आकड्याचा संबंध ह्या करुणाष्टकांशी काही नाही आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या करुणाष्टकांमध्ये वेगवेगळी संख्ये आलेली आहे, 15 आहे, 14 आहे, 11 आहे, त्यामुळे त्याचा तसा काही संबंध नाही आहे। मग करुणाष्टक हा शब्द प्रयोग कसा प्रचलित झाला हेही काही सांगता येणार नाही। पण एक मात्र नक्की आहे, करुणाष्टक ही प्रार्थना आहे, ही रामरायाला केलेली प्रार्थना आहे, समर्थांनी केलेली प्रार्थना आहे, त्यांच्या साधक दशेत केलेली प्रार्थना आहे आणि आर्त प्रार्थना आहे। तो भाव जो आहे तो अत्यंत आर्त भाव आहे, करुणामय भाव आहे, व्याकुळ अंतःकरण झालेलं आहे। आणि या व्याकुळ आर्त झालेल्या अंतःकरणातून रामरायाला जी आहे ती त्यांनी समर्थांनी साथ घातलेली आहे। बघा, आपलं जे आराध्य दैवत असतं त्या आराध्य दैवताला मनापासून साथ घालावी लागते। आणि मनापासून म्हणजे कशी, जो आर्तभाव आहे ना तो आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणात नसतो। आपण सगळेजण देवाचं करत असतो, देवाला प्रार्थनासुद्धा करत असतो, पण तरीसुद्धा जितका पाहिजे तितका आर्तभाव, जितकी पाहिजे तेवढी तळमळ आपल्या अंतःकरणात निर्माण झालेली नसते आणि म्हणून देव आपल्याला भेटत नाही, जो संतांना भेटतो।
जो संतांनी आपल्या अभंगांमधून जो अर्थभाव प्रगट केलेला आहे, जो समर्थांच्या करुणाष्टकांमध्ये आपल्याला दिसतो, तितकी आर्तता आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होण्यासाठी खरं तर ही समर्थांची करुणाष्टकं आपल्याला रोज म्हणायची आहेत. कारण आपण सगळे मुमुक्षु दशेमध्ये आहोत, बद्ध नाही होत आपण. आता सगळे इथे ज्या अर्थी आपण श्रवण करायला आलेलो आहोत तेव्हा सगळे आपण मुमुक्षु आहोत. त्यामुळे मुमुक्षुतून तीव्र मुमुक्षुकडे आपला कसा प्रवास होईल. तीव्र मुमुक्षु हा साधक असतो आणि साधक हा संत वाङ्मयाचा अभ्यास करत असतो आणि संत वाङ्मयामध्ये संतांनी जे विचार सांगितलेले आहेत त्या विचारांप्रमाणे माझा आचार कसा शुद्ध होईल हे सातत्याने तो आपला तपासत असतो आणि त्याला साधक असं म्हणतात. नुसता अभ्यास करणं नाही की पदाच्या 3 परीक्षा दिल्या 3 वर्षांच्या, सखोलचा मी अभ्यास करते 7 वर्ष, सर्टिफिकेट दाखवण्यासाठी हा अभ्यास नसतो. त्याच्यामध्ये प्रवेश करण्यासाठी निश्चित हा अभ्यास असतो. पण नुसतं सर्टिफिकेट मिळवणं हा त्याच्यामागे हेतू नाही आहे. तर संतांनी जे आपल्याला विचार सांगितलेले आहे त्या विचारांप्रमाणे आपल्या संपूर्ण जीवनाची जेव्हा आपण घडी बसवून घेतो आणि संतांच्या विचारांच्या उपदेशावर आपण वाटचाल करायला लागतो, तेव्हा असा अर्थभाव आपल्या अंतःकरणात प्रगट झाला असेल तर आपण कुठेतरी काहीतरी परमार्थामध्ये प्राप्त केलेलं आहे. आणि त्यासाठी समर्थांची करुणाष्टकं जी आहे बघा, आपण म्हणतो की व्यवहारामध्ये जे करुणा आणि दया हे शब्द चांगल्या अर्थाने वापरत नाहीत, पण परमार्थामध्ये मात्र जे आहेत की भगवंताला आर्त अंतःकरणाने मारलेली जी हाक आहे की मला तुझं काय हवं आहे तर फक्त दर्शन हवं आहे, ही समर्थ रामरायाला अंतःकरणातून हाक मारतायत. थोडा प्रस्तावनापर चरित्रात्मक भाग बघूयात आणि आपण आपल्या विषयाकडे जाऊयात. बघा, 1620 ते 1632 समर्थांचं वय 12 वर्षाचं होतं. म्हणजे 12 ते 24 वर्षाचा हा जो काळ आहे, या काळात समर्थांनी टाकळीमध्ये तपश्चर्या केलेली आहे. आणि आज खरोखरीच खूप मोठं भाग्य आहे की ज्या टाकळीमध्ये समर्थांनी इथे करुणाष्टकांची रचना झालेली आहे त्या स्थानावरती बसून इथे करुणाष्टकांचं निरूपण करण्याच्या संधी मला प्राप्त झाली आहे. हा त्यांचाच आशीर्वाद असावा. कारण टाकळीमध्ये नंदिनी आणि गोदावरीचा जो संगम आहे तिथे समर्थ तपश्चर्येचा काळ जो आहे तो संपूर्ण या नंदिनी आणि गोदावरीच्या संगमावरती समर्थांचा तपश्चर्येचा काळ इथे त्यांचा हा 12 ते 24 वर्ष म्हणजे 12 वर्ष समर्थांनी इथे तपश्चर्या केलेली आहे. आणि या करुणाष्टकांची रचना पण या टाकळीमध्येच इथेच या संगमावरती झालेली आहे. बघा, चिंता करीतो विश्वाची म्हणणारा 8 वर्षाचा नारायण आईला दिलेल्या वचनपूर्तीसाठी की मी बोहल्यावर उभं राहीन म्हणून बोहल्यावर उभं राहिला आणि सावधान हे शब्द ऐकताच तो मंडपातून त्यांनी काय केलेलं आहे तर पलायन केलेलं आहे. आणि पलायन करून समर्थ जे आहेत ते नाशिकला आलेले आहेत. बघा, आता किती वय होतं समर्थांचं जेव्हा त्यांचं ते बोहल्यावर उभे राहिले तेव्हा. आणि त्यावेळेस त्यांनी सावधान हे शब्द ऐकले. आणि आपल्या लग्नाच्या वेळेस केवढं वय असतं आणि सावधान ऐकून सुद्धा आपण कसं होतो तर बेसावध होतो. आणि म्हणून संत हे संत म्हणूनच जन्माला येतात. खरं त्यांनाही करुणाष्टकाची किंवा ही तपश्चर्या करण्याची काहीच आवश्यकता नसते, पण तरीसुद्धा आपल्याला आदर्श घालून देण्यासाठी किंवा सर्वसामान्य जीवांचा उद्धार करण्यासाठी म्हणून संतांच्या या रचना असतात. आणि संतांचं जे आयुष्य आहे बघा, प्रत्यक्ष भगवंत असं म्हणत आहेत की संत माझी रुपडी आत्मज्ञाने चोखडी, की संत हे भूतलावरचे चालते बोलते काय आहेत तर भगवंत आहेत. मग तर त्यांना ही आवश्यकता आहे का या सगळ्या साधनेची? पण तरीसुद्धा संतांचं चरित्र जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा आपल्याला पण असं वाटतं की अरे आमच्याचसारखे हे जन्माला आले, आमच्याचसारखे हे साधना करतात, आमच्याचसारखं हे जीवन व्यतीत करतायत, पण ते एका उंचीवरचे असतात. त्यांचं अंतःकरण अत्यंत निर्दोष असतं, कुठलेही दोष नसतात, पण तरीसुद्धा आपल्याकडे दोषपत करून आपल्याला प्रबोधन करण्यासाठी म्हणून त्यांचं हे स्वतःचं आचरण असतं. बघा, समर्थ टाकळीमध्ये आले आणि टाकळीमध्ये त्यांनी आपली जी तपश्चर्या आहे
ती सुरू केली. त्याच्या आधी समर्थ नाशिकला गेलेले आहेत, पंचायतनाचं रामपंचायतनाचं दर्शन घेतलेलं आहे आणि टाकळीमध्ये ते तपश्चर्याला आले. पहाटे 3 वाजता उठायचं. 3 वाजता उठल्यानंतर स्नान संध्या उरकायची आणि संगमावरती कमरे इतक्या पाण्यामध्ये उभं राहायचं. पाण्यामध्ये गायत्रीची पुरश्चरणं, त्रयोदशाक्षरी मंत्राचा रामनामाचा जप, 3 तास असं सतत पाण्यामध्ये समर्थ उभं राहायचंय. आणि इतकं खडतर तप जे आहे ते समर्थांनी केलेलं आहे. बघा, एकतर तप झाल्यानंतर म्हणजे हा सकाळी पहाटेपासून नारायण जो उभा राहायचा तो माध्यान्हीपर्यंत 12 वाजेपर्यंत, आणि त्याच्यानंतर गावामध्ये भिक्षा मागायची. भिक्षा मागितल्यानंतर ती भिक्षासुद्धा खूप घरं मागायची नाही. भिक्षेचे सुद्धा काही नियम असतात. 5 घरं भिक्षा मागायची आणि ती भिक्षा मागून आणल्यानंतर एका पुरसुंडीमध्ये बांधायची आणि त्या पुरसुंडीमध्ये बांधून ती त्या धारेखाली धरायची. त्याच्यातले तेल, तिखट, मीठ, मसाले सगळे निघून गेल्यानंतर त्याचे 4 वाटे करायचे आणि 1 वाटा आपण खायचा. बघा, इतकी तपश्चर्या जे संत म्हणून जन्माला येतात त्यांना सुद्धा काय करावी लागते, तर तपश्चर्या करावी लागते. मग तुम्हाला मला किती करावी लागेल? आपल्याला असं वाटतं की आम्ही जे काही करतो परमार्थ म्हणून, काय परीक्षा देत असू, ग्रंथांचा अभ्यास करत असू, रोज नित्यनियमाने भगवंताचं जे काही प्रदक्षिणा घालत असू, रोज पारायण करत असू, तर मग आम्हाला भगवंत कधी भेटेल? असा भगवंत इतका सुलभ आहे का, सोपा आहे का भेटायला तुम्हाला? तो पण काय बघतो, तर तुमची परीक्षा बघत असतो. बघा, हा मुलगा घरातून निघाल्यानंतर म्हणजे नारायण घरातून निघाल्यानंतर काहीही जवळ एकही वस्तू नाही आहे. गिरीधर स्वामी असं म्हणतात की लग्न मंडपातून निघालेला हा नारायण नाशिकमध्ये गोदा नदीमध्ये उतरताच अंगाला लागलेली हळद प्रथम त्यांनी धुवून टाकलेली आहे. म्हणजे त्याच वेळेस किती समर्थांचं अंतःकरण विरक्त होतं आणि कुठली वस्तू बरोबर घेतलेली नाही आहे. आम्ही 4 दिवस गावाला जायचं म्हटलं तर आमच्या 2 बॅगा झाल्या. 4 दिवस सुद्धा नाही, आम्ही 3ऱ्या दिवशी तर परतच फिरणार आहोत. पण तरीसुद्धा आमच्या 2 बॅगा झाल्या. इतकं सामान आम्हाला लागतं. खायला घेतलं आहे का, प्यायला घेतलं आहे का, कुठे उतरायची सोय आहे ती नीट आहे का, भोजनाची व्यवस्था कशी आहे, या सगळ्या गोष्टी कन्फर्म करून घेतल्याशिवाय आम्ही घरातून बाहेर पाऊल टाकत नाही. आणि हा नारायण जो आहे तो 8 वर्षाचा नारायण लग्न मंडपातून पलायन करताना कुठलीही वस्तू बरोबर न घेता तो या नाशिकमध्ये म्हणजे या टाकळीमध्ये तो इथे आलेला आहे. बघा, समर्थांना रामरायांनी अनुग्रह दिला होता. त्यांच्या घराण्यामध्ये ज्येष्ठांना म्हणजे त्यांचे श्रेष्ठ बंधू जे होते त्यांनाही रामरायाचा अनुग्रह होता आणि समर्थांना सुद्धा प्रत्यक्ष रामरायांनी अनुग्रह दिला होता. आणि रामाच्या आज्ञेनुसारच बहुधाही समर्थांनाही संपूर्ण प्रेरणा झाली असली पाहिजे. बघा, रामरायाचं दर्शन घेण्यासाठी म्हणून, रामरायाची प्राप्ती करून घेण्यासाठी म्हणून समर्थ या टाकळीमध्ये या संगमाच्या इथे आलेले आहेत. आणि रामरायाची प्राप्ती इतकी सुलभ नाही आहे हे दाखवून देण्यासाठी तुम्हाला आम्हाला म्हणून समर्थांनी इतकी तपश्चर्या इथे केलेली आहे. आता तो याचा अर्थ काय असतो? समर्थांनी तपश्चर्या केली. आता मी सांगितलं की पहाटेपासून ते उठत होते, नंतर माध्यान्हीपर्यंत त्यांची जे काय तपश्चर्या, गायत्री पुरश्चरणं, नंतर त्रयोदशाक्षरी मंत्राचा जप समर्थ करत होते. पण तप म्हणजे काय, तर मनाविरुद्ध जे आहे ते मनाला तापवणं, म्हणजे आपल्या ज्या सहज प्रवृत्ती आहेत त्या सहज प्रवृत्तींच्या विरुद्ध मनाला घडवणं, याला तप असं म्हणतात. आत्ता मनाच्या श्लोकांचं निरूपण आपण ऐकलं. मनाचे श्लोक समर्थांनी कशासाठी लिहिलेले आहेत? आपण आत्ता पठणसुद्धा केलं 60 श्लोकांचं. आता सहज प्रवृत्ती काय आहे? राग येणं ही सहज प्रवृत्ती आहे. कारण तो सगळ्यांचा बहुधा कमी जास्त प्रमाणात काय असतो, तर स्वभाव असतोच असतो. मग आता तापवणं म्हणजे काय, तर जेव्हा समर्थ सांगतायत नको रे मना क्रोध हा खेदकारी, जो क्रोध खेदकारक आहे, जो दुःखदायक आहे तो तू येऊ देऊ नकोस, आणि तसं मनाला घडवणं याला म्हणायचं मनाविरुद्ध मनाला तापवणं. आणि हे तापवावं लागतं की नाही आपल्याला?
आता घरामध्ये आपल्याला रोज काय येत असतो तर क्रोध कळत नकळत का होईना आपल्याला येतच असतो. आणि साधक म्हणून जेव्हा आपण घडत असतो तेव्हा तर अजूनच परीक्षा असते. कारण घरातले लोक असं म्हणतात की तू दासबोधाचा अभ्यास करते, मनाच्या श्लोकांचा अभ्यास करते, मग तू का रागवतेस? आम्ही रागवलं तरी चालेल, कारण त्यांना परमिशन असते रागवण्याची. पण जो साधक म्हणून आहे त्याला मात्र अशी सवलत अजिबात नसते. आणि मग जर आपल्याला खरोखरी साधक म्हणून जर घडायचं असेल तर मला राग जरी आतमध्ये, बघा राग जो आहे ना, आता सुरुवातीला तो उफाळून येतो, पण जेव्हा साधक म्हणून जेव्हा आपण हे विचार संतांचे अंतःकरणात सातत्याने जपतो आणि जपल्यानंतर जेव्हा मला लक्षात येतं की आता माझ्या अंतःकरणात क्रोध यायला सुरुवात झालेली आहे, ही सहज प्रवृत्ती आहे क्रोध येण्याची, पण आता मला क्रोध येऊ द्यायचा नाही आहे, तर मला श्रीराम जय जय रामवरती अंतःकरण स्थिर करायचं आहे. याला म्हणायचं सहज प्रवृत्तींच्या विरुद्ध असलेला झगडा. एक उदाहरण सांगितलं. आता बघा, समर्थ जेव्हा टाकळीमध्ये तपश्चर्या करत होते तेव्हा आजूबाजूचे लोक जे होते ते समर्थांना म्हणायचे, काय हा मुलगा पहाटेपासून पाण्यामध्ये उभा राहतो, कमरेइतक्या पाण्यामध्ये उभा राहतो, वेडासारखा भिक्षा काय मागून आणतो, नंतर पाण्याखाली काय धुतो काय तो, खातो काय तो. म्हणजे इतर लोकांच्या दृष्टिकोनातनं समर्थांचा व्यवहार हा कसा होता? कारण त्यांनाही साधक दशा लक्षात येणं शक्यच नाही, कारण सामान्य जे लोक असतात त्यांच्या या गोष्टी लक्षात येणं अजिबात शक्य नाही आहे. मग त्यांनाही लोक काय म्हणत होते तर वेडाच म्हणत होते. कदाचित कुणी असं म्हणत असेल की हा काय एवढासा मुलगा आहे की प्रपंच सोडून आला, चांगलं घरी जायचं, कामधंदा करायचा, आईवडिलांना समाधान द्यायचं, नातेवाईकांमध्ये राहायचं, आईचं जेवायला आई देते बिचारी गरम गरम, आणि हे सगळं सोडून तो इथं आला आहे. काही लोक सल्लासुद्धा समर्थांना त्या काळी देत असतील की तू कशाला इथे तप करायला उभा राहिला आहेस, तू आपल्या घरी जा बाबा. पण समर्थांचं ध्येय पक्क होतं की रामरायाचं दर्शन घेतल्याशिवाय इथून जायचं नाही. बघा, रामरायाचा अनुग्रह झाला होता समर्थांना 8व्या वर्षी, पण विशेष कृपा जी आहे ती समर्थांना स्वरूप दर्शन ज्याला म्हणतो, ज्याला अद्वैत आपण म्हणतो, की रामरायाचं आता खरं म्हटलं तर ते अद्वैत होतंच. त्यांना रामरायाचा वियोग कधीच नव्हता, निमिषार्धसुद्धा नव्हता, पण ते स्वरूप दर्शन समर्थांना हवं होतं. आणि म्हणून समर्थांनी एवढी तपश्चर्या जी आहे ती आरंभलेली आहे. म्हणून तप लागतं, तपाशिवाय भगवंताची प्राप्ती होत नाही. आणि म्हणून संतांच्या चरित्रामधून, या अशा रचनांमधून आपण काही जर घ्यायचं असेल तर मनाला तापवावं लागतं. आणि जिथे तपामध्ये तापवणं हा भाग मुख्यतः आहे, जिथे आपण तापत नाही ना तिथे तपच नसतं. जसं मी आत्ता म्हटलं की जसं अंतर्बाह्य मन आणि जग, तुकाराम महाराज म्हणतात की सातत्याने माझं मन मला आतमध्ये त्रास देत आहे आणि बाहेर जगातून पण मला काय होत आहेत तर निंदेचे आघात सहन करावे लागत आहेत. तुकोबांना पण काय म्हणायचं, लोक वेडाच म्हणत होते ना की हा काय भंडारा डोंगरावर जातो, काय विठ्ठल विठ्ठल म्हणतो. त्यांची प्रत्यक्ष पत्नीसुद्धा त्यांना वेडा म्हणत होती. पण आतमध्ये अंतःकरणाची स्थिती जी आहे ती मात्र कुणाला माहिती होती? ती फक्त त्या साधकाला माहिती असते. कारण एक लक्षात घ्या की जिथे तप नाही तिथे अविद्येची निवृत्तीची व्यवस्थाच नाही आहे. तुम्ही जर सहज सुलभ हलका फुलका परमार्थ असा कधी शब्द नाही आहे. हलका फुलका परमार्थ हा शब्द काय, अबा मी आता जाता येता करते आणि मला भगवंतांनी दर्शन द्यावं असं कधीच शक्य नाही. तर प्रत्येक ठिकाणी काय आहे तर तप आहे. बघा, साधी गोष्ट आहे, व्यवहारामध्ये किती आपण देह तापवतो प्रपंचामध्ये. पहिल्यांदा शिक्षण आहे, त्याच्यानंतर परत आता इतकी कॉम्पिटिशन आहे की चांगले मार्क्स पडायला पाहिजेत, त्या CET आहेत, GRE आहेत, नोकरी लागली पाहिजे, त्या नोकरीसाठी धडपड इकडे ॲप्लिकेशन्स कर, तिकडे ॲप्लिकेशन्स कर, दुसऱ्या गावाला जाऊन राहावं लागतं. लग्न झाल्यानंतर अजून एक ताप दुसराच निर्माण होतो की जे सुखासाठी म्हणून केलं ते अजून वेगळंच काहीतरी होऊन जातं. आणि नंतर असं वाटतं की सुखासाठी जे केलं ते दुःखच माझ्या पदरात पडलं. पण तरीसुद्धा आयुष्यभर आपण त्या सगळ्या गोष्टी निभावतो. मग आपण प्रपंचामध्ये सुद्धा किती ताप सहन करत असतो सगळा. कितीतरी प्रपंचात सुद्धा मनाविरुद्ध अनेक गोष्टी होत असतात. प्रपंचात आपण अनेक वेळा रडत असतो. मग आता इथे भगवंतासाठी पण मनाला स्वतःला तापवावं. भगवंतासाठी सुद्धा डोळ्यातून अष्टसात्विक भाव जागरूक व्हावेत, डोळ्यातून पाणी यावं.
प्रपंचासाठी कितीही रडलात तरी प्रपंच जसा असायचा तसाच तो राहणार आहे, त्याच्यामध्ये काहीही फरक पडणार नाही आहे. कारण प्रपंच हा प्रारब्धानुसारही होणारा असतो, तो प्रारब्धानुसारच चालणारा असतो. तर तुम्ही त्याच्यामध्ये कितीही बदल करायचा प्रयत्न केला तरीसुद्धा त्याच्यामध्ये बदल अजिबात होणार नाही आहे. पण परमार्थ हा मात्र क्रियमाण स्वातंत्र्यामध्ये करायचा असतो. आणि म्हणून परमार्थामध्ये भगवंताची तळमळ लागावी, भगवंतासाठी देह तापवावा. आता देह म्हटलं की मगाशी आपण ऐकलं की देह म्हटलं की स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह आणि महाकारण देह, हे 4 देह आपल्या डोळ्यासमोर आले पाहिजेत. भगवंतासाठी देह तापवावा, भगवंतासाठी अश्रू गाळावेत आणि भगवंतासाठी जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी आर्ततेने व्याकुळ अंतःकरणाने करतो तेव्हा भगवंत प्रगट झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून असं म्हटलं की जिथे तप नाही तिथे अविद्या निवृत्तीची व्यवस्थाच नाही आहे. म्हणून हलका फुलका परमार्थ शक्य नाही, त्याला तापवावंच लागतं देहाला जे आहे ते. सज्जनगडवरती आत्ता वर्ग झाला आमचा, एका भगिनींचा फोन आला, म्हणाला सज्जनगडावरती AC आहे का? आता AC आहे का? मी म्हटलं AC नाही आहे, निसर्गातला काय आहे तर नैसर्गिक AC आहे म्हटलं, खूप छान हवा आहे ते. आता जर तुम्हाला गडावरती किंवा तीर्थस्थळी तीर्थक्षेत्री येऊन सुद्धा जर सगळ्या सुविधा हव्या असतील तर ते देहाला तापवणं होतं काय? इथे समर्थ म्हणतात अनुदिनी अनुतापे तापलो रामराया. आता रोज मी काय आहे तर माझ्या देहाला मी ताप देतोय. आणि समर्थांचं चरित्र आपण बघितलं आता की किती ते तापवत आहेत. खरं त्यांना काहीच आवश्यकता नाही आहे, प्रत्यक्ष त्यांना रामरायाच्या दर्शनाची ओढ लागली आहे. संत म्हणूनच ते जन्माला आलेले आहेत, अत्यंत निर्दोष जे आहे ते, त्यांचं अंतःकरण जे आहे ते अत्यंत निर्दोष आहे. पण तरीसुद्धा समर्थ आपल्यासाठी आदर्श म्हणून ही करुणाष्टकं आपल्यासमोर ठेवत आहेत. आणि समर्थ म्हणतात अनुदिनी अनुतापे तापलो रामराया. अनुदिनी रोज रोज माझ्या शरीराला काय होतंय तर ताप होतोय. आता ताप म्हणजे देहाचा ताप जे आपण आत्ता बघितलं तसं. आणि साधक म्हणून जो आहे तो आपण आता ह्याच्यामध्ये विचार करायचा आहे, कारण संत हे आदर्श असतात, ते आपल्यासाठी असतात. बघा आता साधक जेव्हा एका करुणाष्टकामध्ये समर्थ म्हणतात तुझिया वियोगे जीवित्व आले, का हो एवढं सगळं तापवावं लागतं आपल्या अंतःकरणाला? आता जेव्हा समर्थ म्हणतात की तुझिया वियोगे जीवित्व आले, म्हणजे तुझा वियोग झाला मला आणि मी जीवदशेमध्ये जन्माला आलो. आता आपण सगळे कोण आहोत तर जीव आहोत. आता एक दृष्टांत सांगते म्हणजे लक्षात येईल की अंतःकरणाची शुद्धी करणं हे जे साधन, हे मुख्य साधन परमार्थामध्ये आहे. बघा नेमकं मला काय करायला पाहिजे हे जर लक्षात घेतलं तर आपली साधना जी आहे ती अतिशय नेमकी, नेटकी आणि सुव्यवस्थित होते. कारण आमचे डॉक्टर काका असं म्हणतात की काळ काम वेगाचं जर गणित आपण बघितलं तर माझ्याजवळ काळ किती आहे, काम किती आहे आणि माझा वेग किती आहे. काळ माहिती नाही किती आहे तो आपण आता श्रवण केलंच. नंतर काम भरपूर आहे आणि वेग फार मंद असतो, प्रपंचातनं जमलं तर, वेळ मिळाला तर. आणि म्हणून नेमकं आणि नेटकं साधन जर आपण केलं अंतःकरण शुद्धीचं समजावून आणि तशी साधना जर आपण सुव्यवस्थित सुनियंत्रित जर मनाला घडवण्याची केली तर फार लवकर प्रवास होतो. कारण आपण सगळे अभ्यास करणारे आहोत, असं कोणी साधक आहोत आपण सगळेजण. बघा असं एक आहे की एक दृष्टांत आहे की पावसाचं पाणी, मगाशी पाऊस पडत होता, आता पावसाचं पाणी जर मी वरच्यावरती झेललं तर ते अतिशय शुद्ध असतं की नाही? तर पावसाचं पाणी मी असं माझ्या हातामध्ये जर घेतलं तर माझ्या हातामध्ये ते अतिशय शुद्ध पाणी असतं. पण तेच पावसाचं पाणी जर जमिनीवर पडलं तर काय होतं तर ते अशुद्ध होतं. का बरं अशुद्ध झालं तर ते जमिनीच्या संपर्कात आलं म्हणून ते काय झालं अशुद्ध झालं. मग आता जलशुद्धीकरण करावं लागतं. आपल्याला माहिती की जलशुद्धीकरणाचं काय असतं तर बाहेर बसवलेलं असतात. आता जलाचं शुद्धीकरण करायचं करतात का? तर अशुद्ध भाग जो जलामध्ये मिसळलेला आहे तो अशुद्ध भाग काढण्यासाठी ती यंत्रणा बसवलेली असते. जल काय आहे तर मूळचं शुद्ध आहे जल, ते अशुद्ध भाग काढला की ते जल शुद्धच आहे. अगदी त्याप्रमाणे हा जीवात्मा जेव्हा जीवदशेमध्ये जन्माला येतो देह घेऊन, तेव्हा तो अंतःकरण नावाच्या
घटकाशी जोडला गेला. आता अंतःकरण कुठून आलं? वासनेमधून आलं. वासना कुठून आली? मागच्या जन्मातून आली. आता वासना कुठे बसलेली असते? बुद्धीमध्ये बसलेली असते. बुद्धी निर्णय घेते. आता वासना बुद्धीमध्ये बसलेली असल्यामुळे वासनेप्रमाणे बुद्धी निर्णय घेते आणि तो निर्णय मनाकडे पाठवते आणि मनाकडे पाठवल्यानंतर मन ते इंद्रियांकडनं काम करून घेतं. आणि म्हणून ते अंतःकरण नावाचा घटक आहे तो अशुद्ध झालेला आहे आपला. आणि तो अशुद्ध झालेला घटक जो आहे तो शुद्ध झाला आणि तो शुद्ध करण्यासाठी ही सगळी प्रवचनं, कीर्तनं, अभ्यास हा सगळा त्याच्यासाठी आहे. आता मुळात जीवच कोण आहे तर स्वतः परमात्मा स्वरूपच आहे. जसं पावसाचं पाणी पडलेलं वरतून शुद्ध आहे तसा जीव मुळातच शुद्ध आहे. पण तो अशुद्ध जो झालेला आहे तो अंतःकरण नावाच्या घटकाशी त्याचा संबंध आल्यामुळे तो अशुद्ध झालेला आहे. आता अंतःकरण म्हटलं की अंतःकरणाचे 4 घटक आपल्या डोळ्यासमोर आले पाहिजेत: मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. एकच अंतःकरण जेव्हा संकल्प विकल्प करतं तेव्हा मन होतं. तेच अंतःकरण जेव्हा निर्णय करतं तेव्हा ते बुद्धी होतं. तेच अंतःकरण जेव्हा एखादी गोष्ट पकडून ठेवतं तेव्हा ते चित्त होतं. आणि एकच अंतःकरण जेव्हा अहम अहम करतं तेव्हा ते अहंकार होतं. जसं एका स्त्रीला एकच मूल मावशी म्हणतं, काकू म्हणतं, आत्या म्हणतं, ताई म्हणतं. अगदी त्याचप्रमाणे त्याचं काम बदललं की त्याचं नाव बदलतं. मग हा जो अंतःकरण नावाचा घटक जो अशुद्ध झालेला आहे तो शुद्ध करण्याचं काम जे आहे असं प्रवचन, कीर्तन, अभ्यासाच्या माध्यमातून आणि साधना. आता जेव्हा आपण म्हणतो की जेव्हा चर्चा, अशी प्रवचनं, कीर्तनं अशी सर्वांची मिळून एकत्र होतात, पण साधना ही प्रत्येकाने करायची असते. जे विचार आपण श्रवण करतो त्या विचारांप्रमाणे आपल्या मनाची घडी जी आहे ती घडी आपण बसवून घ्यायची असते. आणि अशी घडी जेव्हा आपण बसवून घेतो तेव्हा ते अंतःकरण जे आहे ते शुद्ध 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 होत राहतं. आता कसं कळलं मला ते शुद्ध शुद्ध झालं आहे म्हणून? हा एक मोठा प्रश्न आहे की जे पहिले माझ्या मनामध्ये विचार येत होते की मी काय, आता देह आहे, मी मन आहे, मी बुद्धी आहे, खूप आपल्याला चिंता वाटत होती देहाची, खूप चिंता वाटत होती प्रपंचाची चिंता वाटल्याशिवाय राहत नाही. आपण आता ऐकलं काय होईल आणि कसं होईल. मग सातत्याने जी चिंता वाटत असते ती जेव्हा माझी हळूहळू बघा सगळ्या गोष्टी या हळूहळू होतात, एकदम अचानक काही होत नाही. जेव्हा सातत्याने आपण साधना करत राहतो तेव्हा या गोष्टी हळूहळू होत राहतात आणि माझ्या लक्षात यायला लागतं की आता माझं अंतःकरण पूर्वीपेक्षा काळजी कमी करतंय. आता मला भीती कमी वाटतेय, आता मला काळजी कमी वाटते. आणि मग ओळखावं की ते अंतःकरण आपलं हळूहळू कुठे चाललेलं आहे तर त्या भगवंताजवळ समीप चाललेलं आहे. कारण तिथे काळजी आहे सतत. त्या अंतःकरणावरती काळजीने जेव्हा काजळी चढते तेव्हा मुळात अंतःकरणात असणारा परमात्मा, आता परमात्मा कुठे असतो? हृदयामध्ये. आपण ओवी ऐकली, तैसा हृदयामध्ये विरामो असता सर्व सुखाचा आरामो. तो मुळात माझ्या अंतःकरणातच आहे. पण त्या अंतःकरणावरती काळजीने काजळी चढली की तो मुळात असलेला परमात्मा अनुभवाला येतच नाही. मग आता ही काजळी काढण्याचं काम जे आहे ते असं या साधनामार्फत चाललेलं असतं. आणि ही काजळी काढण्याचं काम कोणी करायचं आहे तर ते मीच करायचं आहे. म्हणून मनाच्या श्लोकांचा अतिशय खूप छान जर आपण 205 श्लोकांचा अभ्यास केला तर ही सगळी संपूर्ण काजळी निघण्याचं एकदम काच स्वच्छ होऊन जाते अंतःकरणाची. ती बघा मनाचे श्लोक जे आहेत ना, खरं म्हणजे त्याचं इतकं मंथन करावं, चिंतन करावं तितकं थोडंच आहे. म्हणून जो हा उपक्रम जो राबवला आहे की मनाचं जे आहे ते स्थिती उन्नयन, आता असं उन्नयन करत साधकांनी सातत्याने राहावं लागतं. आणि मनाच्या श्लोकांचे 205 श्लोक जर आपण समजावून घेतले आणि त्याप्रमाणे आपलं आचरण ठेवलं तर आपल्या अंतःकरणावरची काजळी जशी कंदिलाची काळी झालेली असते आणि आपण स्वच्छ करतो आणि आतली ज्योत प्रकाशमान होते. बघा कंदिलाची काच जेव्हा त्याच्यावरती काजळी चढलेली असते, ती काळी झालेली असते, तेव्हा बाहेर प्रकाश फाकत नाही. पण जेव्हा काच पुसली जाते ती, आता कंदील आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपल्या पिढीतल्या नवीन मुलांना आता कंदीलसुद्धा माहिती नाही आहेत, पण हा दृष्टांत नेहमी दिला जातो. आणि जेव्हा कंदिलाची काच पुसली जाते तेव्हा आत असलेली ज्योत काय होते तर ती प्रकाशमान, म्हणजे सगळीकडे तिचा प्रकाश फाकतो. अगदी त्याचप्रमाणे हे अंतःकरण जसं शुद्ध 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 होत जातं तसं आतलीच माझ्या आतली नित्य प्राप्त असलेली जी आत्मज्योत आहे ती प्रकाशमान व्हायला लागते.
म्हणून आपण मुमुक्षूमध्ये पण 3 प्रकार केलेले आहेत. मंद मुमुक्षू, मध्यम मुमुक्षू, तीव्र मुमुक्षू आणि पुढे साधक. आणि जेव्हा सातत्याने आपण असा अभ्यास करत राहतो तेव्हा साधक दशेमध्ये ती काच अंतःकरण जसं स्वच्छ होत राहतं तशी त्या रामरायाची ओढ सुद्धा अंतःकरणाला आपोआप निर्माण होते. आता ही कसं आहे, इथे बसून सांगणं ऐकणं सोपं आहे, पण प्रत्यक्ष जो साधक साधना करतोय. आता खरं तर ही करुणाष्टकं जी आहेत ही समर्थांच्या अंतःकरणातून साधक दशेमध्ये तीव्रतेने लागलेली काय आहे तर तळमळ आहे. पण ही तळमळ कुणाला लक्षात येईल की ज्या साधकाच्या अंतःकरणाला ही तळमळ लागलेली आहे त्याच साधकाला ही तळमळ समर्थांची करुणाष्टके ती समजतील खरं म्हणजे. पण तरी ठीक आहे की आपण करुणाष्टकं म्हणत राहावं रोज उपासनेमध्ये. आपण मंदचे मध्यम होऊ, मध्यमचे तीव्र मुमुक्ष होऊ आणि एक दिवस समर्थांसारखी साधकावस्था आपल्याला नक्की निर्माण होण्याची व्यवस्था त्या करुणाष्टकांमध्ये आहे. कारण ते शब्द जे आहेत ते समर्थांचे आहेत, ते संतांचे आहेत आणि ते त्यांच्या संतांच्या मुखातून आलेले आहेत, त्यांच्या अनुभवातून ते आलेले आहेत. बघा, समर्थांचा हा जर करुणाष्टका रचली गेली इथे टाकळीमध्ये, तो जर काळ बघितला तर समर्थांना सुद्धा काय होती तर घराची आठवण येत होती. समर्थांना पण असं वाटत होतं की आपण घर सोडून आलेलो आहोत, तपश्चर्या करतो आहोत, पण अजून रामाचं दर्शन नाही आहे. ही त्यांची पण स्थिती तिथे झालेली होती. आणि समर्थ असं म्हणतात की उठे मानसी सर्व सांडूनी जावे, रघुनायका काय कैसे करावे. मला पण असं वाटतं की तुझं दर्शन नाही आहे, मी घर सोडून आलेलो आहे, रोज इथे मी काय करतो आहे तर तुझं नाम घेतो आहे, पाण्यामध्ये उभं राहून गायत्री पुरस्चरण करतो आहे, तुझं दर्शन नाही आहे, माझं मन तळमळीने व्याकुळ झालेलं आहे आणि मला असं वाटतंय की मी पण आता काय करावं तर इथून सोडून आपलं घरी जावं. म्हणजे समर्थांसारख्या संतांच्या मनात सुद्धा एक क्षण का होईना तो विचार तिथे येऊन गेलेला आहे. काय कैसे करावे असा प्रश्न समर्थ रामरायाला विचारतायत. म्हणजे बघा, आता एक विचार करा की समर्थांची जी स्थिती आहे ना, मी थोडं त्या स्थितीमध्ये जाण्याचा प्रयत्न केला की आत्ता मी जो प्रवास आपल्याला सांगितला की अंतःकरण शुद्धीचा, तर समर्थांच्या अंतःकरणामध्ये कदाचित खसखशीत का किंचितसा काय राहिला असेल तर प्रमाद राहिला असेल. आता प्रमाद नव्हताच तो खरं म्हणजे, पण समर्थांची ही जर आपण आत्ता मी जो सांगितला उठे मानसी सर्व सांडूनी जावे, रघुनायका काय कैसे करावे, पुढे समर्थ म्हणतात की मला घराची पण त्यांना आठवण येत असावी, कारण तसं आपल्याला त्यांच्या करुणाष्टक बघायला मिळतं. समर्थ म्हणतात घरे सुंदरे सौख्य नाना परीचे, परी कोण जाणेल ते अंतरीचे, मनी आठविता चितो कंठ दाटे, उदासीन हा काळ कोठे न कंठे. बघा, समर्थांना पण उदासीन स्थिती आली होती. आत्ता मी काय सांगत होते की खरं म्हणजे समर्थांचं मन जेव्हा किंचितसं का होईना मागे जेव्हा जात असेल तेव्हा त्यांना असं वाटत असेल की माझं मन कुठेतरी मायेत गेलं. खरं तर सगळी माया ते सोडून आले होते, नाहीतर एवढं शक्य होतं का हो? लग्न मंडपातून पळून येऊन, आई वडील घरदार सगळं सोडून येऊन, पण समर्थ सगळी माया सोडून आले होते. अत्यंत विरक्त अंतःकरण होतं, पण तरीसुद्धा रामरायाचं दर्शन नाही म्हणून किंचित सावका होईनाचं त्यांच्या अंतःकरणामध्ये हा आपण काय म्हणू तर मायेचा आविष्कार पण नाही म्हणू, किंवा एक लकेर निर्माण होते. आविष्कार खूप मोठा शब्द झाला, एक लकेर निर्माण होते, ती सुद्धा त्यांना नकोशी वाटते. इतकं ते शुद्ध अंतःकरण झालेलं आहे. आणि आता त्यांना असं वाटतंय की रामराया जे आहेत ते मला कधी दर्शन देतील. आणि ही जी समर्थांची स्थिती आहे, ही समर्थांच्या अंतःकरणाची स्थिती जेव्हा साधकाची होईल तेव्हा साधकाला पण लक्षात येईल की समर्थांना काय म्हणायचं आहे ते. आणि त्या उंचीवरची जी आहेत ही आपल्याला करुणाष्टक समर्थांनी आपल्यासमोर ठेवलेली आहेत. बघा, समर्थ म्हणतात अनुदिनी अनुतापे तापलो रामराया, परमदिन दयाळा निरसी मोहमाया, अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझ बिन क्षीण होतो धावरे धावा आता. बघा, समर्थ म्हणतात अनुदिनी अनुतापे तापलो रामराया. मी काय तर रोज काय आहे तर माझ्या शरीराला तापवतोय. रोज मी काय करतोय तर रोज ह्या
देहादी जगताचा सुद्धा काय होतोय, त्यांना ताप होतोय. अनुदिनी अनुतापे तापलो रामराया, परम दिन दयाळा नीरसी मोहमाया. तू परम म्हणजे तू परमतत्व आहेस, तू परमात्मा आहेस आणि तूच ही मोहमाया नष्ट करू शकतोस. आता या करुणाष्टकांमध्ये जर म्हटलं तर बघा, समर्थ म्हणतात नीरसी मोहमाया. आता एकदम माझी मोहमाया काढून टाक असं समर्थ म्हणत नाही आहे, कारण तसं होणं सुद्धा शक्य नाही आहे. आपण किती प्रवचनं ऐकली तरी सुद्धा आता मी मायेतून बाहेर पडेन आणि आता टाकळी देऊन राहीन आश्रमामध्ये, असं होईल का? उलट समर्थ काय म्हणतात, हे विवेकाने काढ इथे. नीरसी म्हणजे हळूहळू त्याचा निराश झाला पाहिजे. एकदम असं काही कुठल्याही गोष्टी सोडून यायच्या नाही आहेत. आज मला वैराग्य निर्माण झालं, आज जयश्रीताईंचं प्रवचन ऐकलं आणि आता आम्ही चाललो कुठे आश्रमात राहायला, तर असं एकदम प्रपंच सोडून आश्रमसुद्धा आपल्याला झेपत नाही. आणि एक छान आमचे डॉक्टर काका सांगतात की एक व्यक्ती अशीच, तिला असं वाटलं, तिला असं वैराग्य निर्माण झालं आणि आपल्या पत्नीला ते गृहस्थ म्हणाले की आता मी चाललो. आता कुठे चाललो? हिमालयात चाललो. आता हिमालयात चाललो म्हणाले, मी आता चाललो हिमालयामध्ये साधना करायला, असं एक दोनदा म्हणाले, पण ते काही गेले नाही. तिसऱ्या वेळेला परत पत्नीला म्हणाले की मी आता हिमालयात चाललो. आता पत्नी म्हणाली की तुम्ही जाऊनच दाखवा. आणि ते त्यांचाही थोडासा इगो दुखावला आणि ते हिमालयामध्ये खरंच गेले. आता हिमालयामध्ये गेल्यानंतर असं उघड्यावर राहू शकतो का आपण? मग काय, हिमालयामध्ये परत राहायला काय पाहिजे? जागा पाहिजे. जागा पाहिजे म्हटल्यानंतर एक त्यांनी गुहा शोधली. गुहा शोधल्यानंतर आपलं बस्तान छान त्या गुहेमध्ये बसवलं. आता झाले 2-3 दिवस झाले. मग आता त्या गुहेमध्येच त्यांनी 3 भाग पाडले. एक किचन आहे, एक हॉल आहे, नंतर एक बेडरूम आहे. आता जी सवय प्रपंचामध्ये, तीच सवय कुठे? बाहेर गेलं तरी तीच सवय आहे. आणि 15 दिवस छान त्यांचं बस्तान बसलं. काटक्या कुटक्या गोळ्या करून आणायच्या, काहीतरी तिथे चहा पाणी करायचं, जेवायला काहीतरी भोजनाला करायचं. 15 दिवस बस्तान बसल्यानंतर एक गृहस्थ आले आणि ते त्यांना असं म्हणत आहेत की मी तुमच्या गुहेत येऊ का? तुमच्या गुहेत येऊ का? आता 15 दिवसात कुणाची गुहा झाली? यांची गुहा झाली. आणि ते काय विचारतात? तुमच्या गुहेत येऊ का? आणि हे पण काय म्हणतात? हो, माझ्या गुहेत या, तुम्हाला जागा मिळेल. मग आता इकडे काय झालं? इकडे घर माझं, तिकडे गुहा माझी. मग आता फरक काय पडला? त्यापेक्षा छानपैकी घरामध्येच राहायचं. घरामध्ये पत्नी चहा करून देते आहे, जेवण तयार समोर येत आहे गरम गरम. मग घरामध्येच राहून जर या मोहमायेचा मला, प्रपंचाचा मला जर संतांच्या विचारांनी, विवेकाने जर मला निराश करता आला तर काय वाईट आहे? हे नीरसी मोहमाया. पण ह्याला वेळ द्यावा लागतो जरासा थोडासा. म्हणून समर्थांचे दासबोध ग्रंथामध्ये विवेक आणि वैराग्याचे खूप समास आहेत. म्हणून समर्थ म्हणतात नुसतं वैराग्य हेकांड पिसं आहे, तर विवेकाची जोड लागते. हळूहळू हळूहळू विवेक तर अंतःकरणात प्रगट व्हायला लागतो भगवंताच्या कृपेनेच. कारण आपण सगळेजण प्रापंचिक आहोत. प्रापंचिक विवेक आपल्या सगळ्यांना उत्तम करता येतो ना, सगळ्यांना उत्तम करता. माझ्या समोरच्या घरामध्ये लग्न होतं. माझ्या मुलाच्या लग्नामध्ये त्यांनी 1000 रुपयाचं पाकिट दिलं. 4 वर्ष लग्न होऊन झाले आणि समोरच्या घरामध्ये लग्न होतं. त्यांना 2 मुलं होती, मला एकच मुलगा. मग मी यांना म्हटलं की आपल्याला 1000 रुपये दिले, त्याला 500-500 रुपये द्या दोघांमध्ये वाटून. आता हा विवेक किती जमतो? आणि आपण सगळेजण प्रपंचामध्ये पावलावरती विवेक करत असतो, पण पारमार्थिक विवेक कसा करायचा हे आपल्याला माहिती नसतं. आणि हा पारमार्थिक विवेक जो आहे तो सद्गुरूंच्या कृपेने, तो भगवंताच्या कृपेने जो आहे तो आपल्या अंतःकरणात प्रगट होतो. आणि म्हणून सत्य, मिथ्या, नित्य, अनित्य, सार, असार हे सगळे जे विवेक आहेत, हे विवेक जेव्हा अंतःकरणात प्रगट होतात तेव्हा सार काय, असार काय. आता सार तत्व जे आहे ते परमात्म तत्व आहे, जे माझ्या देहामध्ये नित्य प्राप्त आहे. आणि असार जो आहे तो कोण आहे? तर हा देह आहे, जो पंचमहाभूतांचा आहे. आणि असा सातत्याने विवेक करत राहिला की या मोहमायेचा काय होतो? तर निराश होत राहतो. बरं, हा देह जो आहे तो काय आहे? मोहमाया म्हणजे काय? मी आणि माझं. अजून आपल्याला माहिती आहे की भगवंतांनी अर्जुनाला कशातनं बाहेर काढलं? मी आणि माझं. कारण मी, माझा देह हे तो सत्य समजून चालत असल्यामुळे तो त्यांच्यावरती शस्त्र उगारायला तयार नव्हता, कारण त्याला फक्त देह दिसत होते.
आणि भगवंतानी तोच विवेक अर्जुनाच्या अंतःकरणात प्रगट केला की हे सगळे तू मारणारा नाहीस, ते मरणारे नाही, कारण आत्मा मारत नाही आणि आत्मा मरत नाही. हा विवेक जेव्हा भगवंताने अर्जुनाच्या अंतःकरणात प्रगट केला तेव्हा त्याचा मोह नाहीसा झालेला आहे. मग आता आपण पण धरून चाललोय की नाही, हा देह माझा आहे, हे सगळे जे आहे ते कुटुंबीय कोण आहेत, तर हे माझे आहेत. आणि माझे आहेत म्हणून आपल्याला काय होतंय, तर त्यांच्यापासून दुःख होत आहे. मी माझा देह, देहाला काही झालं की आपल्याला दुःख होतं. बघा, देहाला तापवणं म्हणजे काय. आता पहिला याच्यात जे आलेले की अनुदिनी अनुतापे, आणि पुढे म्हणतात समर्थ दुसऱ्या चरणामध्ये निरसी मोह माया. आता हा जो देह माईक आहे, बघा माईक आहे हे विवेकाने समजून घ्यायचं आहे. आणि जो माईक आहे, जो मला या नरदेहामध्ये जो देह घेऊन मी जन्माला आलेली आहे, त्या देहाला तापवायचं आहे, म्हणजे भगवंताच्या कारणी लावायचं आहे आणि त्याच्यासाठी त्याला ताप होऊ द्यायचा आहे. आता इथे आपण टाकळी दूर आहे म्हणून आपल्याला काहीतरी घरामधून इथे यावं लागलं की नाही, म्हणजे थोडा ताप द्यावा लागला की नाही देहाला. आता चातुर्मास सुरू होईल तर देहाला सुद्धा ताप द्यावा लागतो की नाही. व्रतवैकल्य सुरू होतात, नदीवर जाऊन स्नान करणं, कार्तिक स्नानामध्ये प्रदक्षिणा घालणं, उपास तापास करणं, हे देहाला तापवणं आहे. आणि असं देहाला तापवावं लागतं. म्हणून अनुदिनी अनुतापे हे जेव्हा समर्थ म्हणतात ते त्यांच्या निमित्ताने आपल्याला सांगतायत की तुम्ही तुमचा देह जो आहे तो तापवल्याशिवाय या देहातून जे काही तुम्हाला मिळवायला पाहिजे आहे, या नरदेहाचे नाही संबंधे बहुत पावले उत्तम पदे असं समर्थ म्हणतात. या नरदेहामध्ये आल्यानंतर हे देह नावाचं साधन मला मिळालेलं आहे आणि ते साधन जे आहे ते मला वापरायचं आहे. बघा, आपल्या घरामध्ये जर आपली कामवाली बाई असते आपल्याकडे करणारी, तिला जर मी 1000 रुपये पगार देत असेल तर तिच्याकडनं आपण वसूल करून घेतो की नाही सगळे पैसे. अगदी रोज ठरवतो की आज तिच्याकडनं फरशा पुसून घ्यायच्या, दुसऱ्या दिवशी म्हणतो हिच्याकडनं आज भांडी घासून घ्यायची, डबे घासून घ्यायचे. म्हणजे जेवढे मी पैसे देते त्याच्या मोबदल्यात मी तिच्याकडनं वसुलीसुद्धा करून घेते. मग जो हा मला देह मिळालेला आहे त्या देहाकडून सगळं वसूल करून घ्यायचं. हे नरदेह घबाड म्हटलंय समर्थांनी. या नरदेह जो मला मिळालेला त्याला तापवायचं. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे प्रपंचात तर तो तापतच असतो. खूप प्रपंचाचा देहाला ताप होतो आणि इतका ताप होतो की तो परमार्थाला शेवटी शिल्लकच राहत नाही. आणि म्हणून प्रपंच करता करताच परमार्थसुद्धा साधावा असं म्हणतात समर्थ, की तुम्ही प्रपंच पण करा आणि त्याच्याबरोबर परमार्थसुद्धा करत राहा. आधी माझा प्रपंच होईल आणि नंतर मी परमार्थ करेन असं कधीही शक्य होणार नाही. मग तो परमार्थाला सुद्धा तापवा. आता पारायण करणं, नंतर तीर्थयात्रा करणं, हे सुद्धा काय तर देहाला तापवणंच आहे. आता सुरुवातीला तापवणं असतं आणि नंतर जो आहे साधक दशा जी येते त्या साधक दशेमध्ये जो सूक्ष्म देह आहे त्याला तापवावं लागतं. आता सुरुवातीला स्थूलदेहाला आपण तापवतोय, पण साधक दशेमध्ये सूक्ष्म देहाला सातत्याने तापवावं लागतं. आणि सूक्ष्म देहाला म्हणजे मनाला, त्याला जी जीवनाची आपल्या जुन्याकड्या बसलेल्या असतात की देह म्हणजे मी, आणि संत सांगतायत की देह म्हणजे तू नाही, तर तू कोण आहेस, तर आत्मा आहे. आणि मग देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी असं जेव्हा समर्थ म्हणतायत तेव्हा ती देहबुद्धी ते आत्मबुद्धी करण्यासाठी काय काय करावं लागेल हे सगळे विचार समजावून घेऊन त्याप्रमाणे जो साधक साधना करतो त्याला परमार्थामध्ये यश येण्याची शक्यता आहे. सतत मनाला घडवणं आहे. म्हणून समर्थांची करुणाष्टक जी आहे ना, अनुदिनी अनुतापे तापलो रामराया परम दीनदयाळा निरसी मोहमाया, की तू मोहमाया आहे नाही काय कर त्याचा तर तू निराश कर. अचपळ मन माझे नावरे आवरिता, हे जे माझं मन अचपळ आहे ते सातत्याने कुठे जात आहे तर ते प्रपंचामध्ये जात आहे. बघा, मंदिरात येऊन सुद्धा घरातली चिंता असतेच. 3 तास झाले आपण इथे बसलेलो आहोत. आता असं वाटतं की कधी हे संपेल आणि कधी आपण घरी जाऊ. बरोबर आहे, कारण शेवटी एक मर्यादा असते. पण तरीसुद्धा हे जे मन आहे हे इतकं चंचल आहे की ते थोडा वेळ स्थिर बसलं. आता अनुष्ठान करणं, समर्थांनी अनुष्ठान केलं पहाटेपासून ते मध्यान्हीपर्यंत. आपण 3 तास देहाचं तप इथे केलं, 3 तास सिनेमा बघतो की नाही आपण. आता नवीन नवीन छान सिनेमे आले आहेत जुन्या लोकांना बघण्यासारखे, स्वरगंधर्व खूप बघावंसं वाटतं आपल्याला छान, कारण त्यांनी पण एक तप केलेलं आहे त्यांच्या क्षेत्रामध्ये. त्याशिवाय एवढी उंची गाठता येत नाही व्यावहारिक सत्तेमध्ये सुद्धा.
मग इथे 3 तास जे आहे किंवा तापवावं लागतं शरीराला. शरीरात तापवल्यानंतर मनाला सुद्धा काय लागतं तर तापवावं लागतं. कारण अनंत जन्माचे संस्कार जे आहेत त्या मनावरती असतात आणि ते मन सातत्याने काय होतं तर प्रपंचामध्ये जात असतं. आणि म्हणून समर्थ म्हणतात अचपळ मन माझे नावरे आवरिता तुझं विण क्षीण होतो धावरे धावाता. मन जे आहे ते अत्यंत कसं आहे तर ते अतिशय चपळ आहे. नुसतं चपळ नाही म्हणत आहेत, ते काय म्हणतात अतिशय चपळ आहे. जसं फुलपाखरू या फांदीवरून त्या फांदीवर या पानावरून त्या पानावर फिरतं अगदी त्याप्रमाणे ते तितकं चपळ आहे. बघा पंढरपूरला गेल्यानंतर घरची आठवण येते आणि घरी असलं की पंढरपूरची आठवण येते. आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे. अगदी पंढरपूरला जायचं आणि पंढरपूरला आपण वारीला गेल्यानंतर घरी फोन करावा असं वाटतंच एखादा आपल्याला की घरी काय चाललेलं आहे. म्हणजे कुठेच आपलं मन स्थिर बसत नाही. असं हे जे मन आहे या मनाला सातत्याने ओढून त्या परमार्थाला म्हणजे भगवंताच्या अनुसंधानाला लावावं लागतं. श्रीराम जय राम जय जय राम. बघा आपण नामधारक जर असू आपण सगळेजण नाम घेत असतो भगवंताचं. ते नाम घेता घेता सुद्धा मन कुठल्या कुठे निघून जातं. आणि मग माझ्या लक्षात येतं की अरे मी नाम घेत होते त्या नामाचं काय झालं. आणि मग परत त्याला काय आणावं लागतं तर हळूच त्याला जागेवरती आणून बसवावं लागतं. जसं लहान मूल असतं ते लहान मूल रांगता रांगता सतत बाहेर जात असतं आणि आई त्याला आणून एका जागेवरती बसवत असते. अगदी त्याचप्रमाणे हे मन जे आहे हे मन बाहेर जाऊन सातत्याने बाहेरचे विषय आतमध्ये घेऊन येत असतं आणि मूळचं असलेलं अंतःकरण जे गढूळ असतं ते अजून गढूळ करत असतं. आणि म्हणून रोज 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 तत्कथनम तत्श्रवणम तत्वचनम असं शास्त्रांनी आपल्याला आज्ञा दिलेली आहे की तेच तेच ऐका, तेच तेच वाचा, तेच तेच श्रवण करा. त्याला स्वाध्याय म्हणतात. असा स्वाध्याय जर आपण रोज करत राहिलो तर आपल्या अंतःकरणावरची धूळ झटकत राहते. कारण बाहेरचं अजून आत येत असतं, आपण साधना करत असतो. मग विवेकाने हळूहळू त्याचा निराश करत राहायचा आहे. बघा एक क्रोध नावाची गोष्ट आहे. एक वि. कुलकर्णी नावाचे अधिकारी येऊन गेले, प्रवचनकार अधिकारी होते चांगले. त्यांनी आपल्या प्रवचनामध्ये सांगितलेला दृष्टांत आपल्यासमोर मांडते. वि. कुलकर्णी म्हणाले की मी प्रवचनामध्ये एक दृष्टांत नेहमी सांगत असायचो की तांब्या म्हणजे अंतःकरण नावाचं जे आपलं भांडं आहे ते सातत्याने काय करावं लागतं तर ते घासत राहावं लागतं. आता घासायचं कशाने तर साधनेने घासायचं, ते विचारांनी घासायचं संतांच्या की आज मला क्रोध आला तर मला क्रोध यायचा नसेल तर काय करावं लागेल. हा विचार सातत्याने जसं मी आता सांगितलं नको रे मना क्रोध हा खेदकारी. जर मला क्रोध दुःखदायक वाटत असेल तर तो माझ्या अंतःकरणात येता कामा नये असं मी सांगायचो. आता बघा त्यांनी दृष्टांत सांगितला. म्हणाले आपण जर वरती जुना अडगडीमध्ये जर तांब्या ठेवला असेल तांब्याचा तांब्या ठेवला असेल आणि तो जर वापरायला आपल्याला काढायचा असेल तर तो आपण तसाच वापरतो का. आधी घासतो, नुसता घासून निघतो का. त्याला पितांबरी लावा, चिंच लावा, मीठ लावा, सातत्याने त्याला चकचकीत करायचं असेल तर त्याला लिंबू लावा. असं करून करून त्याचं मूळचं जे चकाकी आहे तो उजळतो. म्हणजे मूळचा त्याचा आपल्याला तो रंग आहे, तो तांबेपणा आहे, तो दिसायला लागतो. आणि परत मग तसाच ठेवून चालतो का. 2 दिवस झाले की तो परत काय होतो थांबतो, परत त्याला घासावा लागतो. ते म्हणाले मी नेहमी हा दृष्टांत प्रवचनामध्ये सांगत असायचो. आणि एकदा माझ्या घरामध्ये मी बसलेलो असताना एक जण गृहस्थ असे आले आणि चर्चा आम्ही दोघांची रंगली. आणि चर्चेमध्ये काय झालं असेल, त्यांचा विषय काय निघाला असेल तर त्याच्यामध्ये वि. कुलकर्णींना जरा क्रोध आला. आणि आता ह्या प्रवचनातला किस्सा त्यांच्या मुलाने ऐकला होता. तो मुलगा आतून म्हणतोय की आप्पा तांब्या. म्हणजे तुम्ही सांगताय की त्या तांब्या घासावा लागतो आणि तुम्हीच रागवताय. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे की एकदा हे सगळे विचार ऐकून किंवा एकदा अंतःकरणात लगेच ते रुजत नाही. सातत्याने तो अंतःकरण नावाचा घटक जो आहे तो घासावा लागतो, तो पुसावा लागतो. आणि घासावा पुसावा स्वच्छ ठेवायचा असेल तर सातत्याने संतांचे विचार जे आहेत त्या अंतःकरणामध्ये काय करावे लागतात तर
श्रवण करावे लागतात, श्रवणाप्रमाणे मनन करावं लागतं, मननाप्रमाणे ते आचरणात आणावे लागतात. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी करणं ह्यालाच काय म्हणतात तर साधना असं म्हणतात. साधना 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 हा शब्द आपण खूप वेळा ऐकतो. 2 प्रकारच्या साधना आहेत. एक कृतिशील साधना आहे आणि दुसरी चिंतनशील साधना आहे. आता कृतिशील साधनेमध्ये पण देह तापवावा लागतो, जसं मगाशी मी सांगितलं तसं घरातून उठून तिथं यावं लागतं, नंतर व्रतवैकल्य करावी लागतात. पण त्या कृतिशील साधनांनीच मला चिंतनशील साधनाकडे नेलं पाहिजे. म्हणजे सूक्ष्म देह तापवायचा आहे मला. आता तो आता मनाच्या पातळीवरती साधना आलेली आहे आणि सतत स्वतःला काय आहे तर घडवायचं आहे. दुसऱ्यांना घडवायच्या भानगडीत पडायचं नाही. कारण आपल्या सगळ्यांचा एक सहज स्वभाव असा असतो की आपलं लक्ष सातत्याने कुणावर असतं, दुसऱ्यांवर असतं. अहो इतके वर्ष हे मंदिरात जात आहेत पण काही फरक नाही. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही तुमच्याकडे बघा ना आधी. आमचे डॉक्टर काका असं म्हणतात की दुसऱ्यांचं अंतःकरण दुसऱ्यांना तपासायचा अधिकार फक्त डॉक्टरांना असतो, आपण डॉक्टरांना तपासायचं नाही. परमार्थामध्ये आपलं अंतःकरण जे आहे ते सातत्याने आपणच आपलं तपासात घ्यायचं आहे. म्हणून इथे जेव्हा म्हणताय समर्थ अचपळ मन माझे, हा मन नावाचा घटक आहे. बघा भगवद्गीतेमध्ये सुद्धा अर्जुनाने विचारलं आहे की हे जे मन आहे मला आवरत नाही, तर भगवंत असं म्हणतात अभ्यास आहे ना तू कौंतेय, तू अभ्यास कर. काय अभ्यास कर? त्या मनाला घडवण्याचा अभ्यास कर. आपण आपल्या मुलांना घडवलं की नाही लहानपणापासून आपण शिस्त लावलेली आहे त्यांना. की का शिस्त लावली आहे तर त्यांनी एक व्यावहारिक सत्तेमध्ये जो त्याचं एक स्थान निर्माण व्हावं, त्याला लोकांनी चांगलं म्हणावं हा एक भाग असतोच, पण त्याचं एक व्यक्तिमत्व घडावं म्हणून आपण आपल्या मुलांना, आपल्या कुटुंबाला काय लावतो तर शिस्त लावतो. पण आपण आपल्या मनाला कधी शिस्त लावत नाही. आणि परमार्थामध्ये मनाला शिस्त लावण्याचा भाग जो आहे हा खूप मोठा आहे. आणि म्हणून सातत्याने मनाला शिस्त लावायचे असेल तर मनाच्या श्लोकांचं पठण आणि निरूपण आणि संतांचे विचार. कारण मनच जर आपलं बिघडलेलं असेल तर आपल्याला पुढचा परमार्थ कधीही जमणं शक्य नाही. म्हणून सातत्याने मनावर काम करण्याचं खूप मोठं साधकाला काम करावं लागतं. त्याला अभ्यास असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात की हा जो एका उंचीवर जेव्हा तो साधक जातो की त्याचा अंतःकरण नावाचा घटक अतिशय शुद्ध झालेला आहे, तेव्हा त्याचं चित्त आता परमेश्वर दर्शनासाठी अतिशय व्याकुळ झालेलं आहे. की आता कसं असतं बघा, जेव्हा अशुद्ध असतं ना तेव्हा आपण ऐकत असतो पण ते विचार रुजत नाहीत, हळूहळू रुजतात पण ते पटकन रुजत नाहीत. पण जेव्हा ते विचार अंतःकरणामध्ये रुजतात आणि जेव्हा ते अंतःकरण शुद्ध व्हायला लागतं तेव्हा ते शुद्धाला शुद्धाची ओढ लागते. कारण परमात्मा कसा आहे, अतिशय शुद्ध आहे. निर्मलम निष्कलम शांतम असं परब्रह्माचं वर्णन केलेलं आहे. अत्यंत निर्मल आहे, निष्कल आहे, पवित्र आहे. आणि जीव कसा आहे तर तो अंतःकरण नावाच्या घटकाने तो कसा झालेला आहे तर अशुद्ध झालेला आहे. म्हणून अशुद्धाकडून शुद्धाकडे जायचं असेल तर अशुद्ध अंतःकरण शुद्ध करावं लागतं. आणि ते एका टप्प्यावरती शुद्ध झालं की त्या शुद्धाला शुद्धाची ओढ लागतेच लागते. आता एक दृष्टांत सांगते बघा. पाणी आहे बिस्लरी बाटल्यातलं, 2 बिस्लरी बाटल्या आहेत. तर एका बिस्लरी बाटलीतलं पाणी दुसऱ्या बिस्लरी बाटलीतलं पाणी जर एका भांड्यामध्ये ओतलं तर वेगळं दाखवता येईल का? नाही दाखवता येणार. जर कोणी म्हटलं की माझ्या बाटलीतलं पाणी तू कशाला एकत्र केलंस, मला वेगळं काढून दाखव, तर काढता येईल का? शक्य नाही आहे काढणं. कारण ते दोन्ही पाणी एकदम बेमालूमपणे मिश्रित झालेली आहे. असं जेव्हा अंतःकरण शुद्ध होतं तेव्हा ते शुद्धामध्ये मिसळून जातं. आणि ती साधक दशा समर्थांची आहे. ते समर्थ म्हणतात ना की आता मला इतकंसा छोटासा ते अंतःकरणामध्ये खसखशीत का म्हणू आपण, त्याच्यापेक्षा छोटासा असा काही दोष राहिला आहे. आणि तो तू आता ही जी माया आहे त्याचा निराश कर आणि मग तुझ्याशी एकरूप करून घे. कारण एक नक्की लक्षात ठेवा की विरोधी धर्माचे पदार्थ कधी एकरूप होत नाहीत. आता समजा पाण्यामध्ये तेल मिक्स केलं तर होतं का? ते तेल पाण्यावरती तरंगतं. मग पाण्यामध्ये पाणी मिक्स केलं तरच ते एकत्र होऊ शकतं.
म्हणून अंतःकरण नावाचा घटक, कारण जीव मूळचाच कोण आहे? मगाशी मी दृष्टांत सांगितला त्याप्रमाणे जीवचा मूळचाच परमात्मा स्वरूप आहे, पण तो अशुद्ध अंतःकरणाच्या दोषामुळे झालेला आहे. त्यामुळे सगळी साधना, सगळं काम हे अंतःकरण शुद्धीसाठी करायचं आहे. पण त्याला देह पण चांगला लागतो, म्हणून देहालाही सांभाळायचं आहे. म्हणजे हा स्थूल देह आहे तोही सांभाळायचा आहे, आणि सूक्ष्म देहावरती पण सातत्याने काय करायचं तर साधकांनी काम करत राहायचं आहे. म्हणून मनाला घडवायचं आहे, आणि घडवणं खूप महत्त्वाचं असतं. आपल्या सहज प्रवृत्तींच्या विरुद्ध सातत्याने साधकाचा झगडा असतो. बघा, सहज आपण बसलेलो असलो एकांतामध्ये घरामध्ये, तर मन पटकन आपलं भूतकाळात निघून जाताना सगळ्यांचा अनुभव आहे. भूतकाळातल्या आठवणी येतात. समोर लग्नाची पत्रिका असते पुतणीची वगैरे आलेली, आणि तिच्या लग्नाच्या पत्रिकेच्या निमित्ताने मला माझ्या लग्नाची आठवण होते की गेलं मन भूतकाळामध्ये. माझ्या लग्नामध्ये माझ्या नंदेनी मला इतका त्रास दिला होता, आता ती माझ्या समोर येईलच परत, कधी बघून गेलं भूतकाळामध्ये. आणि मगाशी आपण भविष्यकाळाचं जसं म्हटलं तसं काय होईल आणि कसं होईल सातत्याने चिंता असते. बंधू वर्गाचं सुद्धा रिटायर झाले तरी सुद्धा माझ्या प्रमोशनच्या वेळेला यांनी मला काय केलं होतं, कुठेतरी आड आला होता, ती व्यक्ती बघितली की डोळ्यासमोर सगळा चित्रपट उभा राहतो भूतकाळातला. आता खरं म्हणजे भूतकाळातल्या आठवणी आठवून काहीतरी उपयोग आहे का? व्यर्थ वेळ दवडणे असं त्याला म्हटलं आहे. व्यर्थ वेळ आहे. भूतकाळातल्या आठवणी आठवून आपल्या पदरात काहीही पडत नाही, आणि काय होईल कसं होईल असं जेव्हा मी चिंता करते तेव्हा भगवंताबद्दल मला काय नसतं तर श्रद्धाच नसते की तो माझा सगळा भार वाहणारा आहे. शरणागती नसते. काय होईल, जसं व्हायचं तसं होईल. केव्हा होईल, जेव्हा व्हायचं तसं होईल. कसं होईल, जसं व्हायचं तसं होईल. आता अशी वाक्य कुठून कधी बाहेर पडतात? जेव्हा मी भगवंताला अनन्य शरणागत असते तेव्हा. नाहीतर चांगलं झालं की मी प्रयत्न केले म्हणून झालं, आणि जरा काही दुःखाचा प्रसंग उभा राहिला की ह्याच्यामुळे झालं त्याच्यामुळे झालं, आणि सगळे संपले की देवा तू असं का केलं? मग आता असं जर अशुद्ध अंतःकरण असेल, म्हणून भूतकाळामध्ये मनाला जाऊ द्यायचं नाही, भविष्यकाळाची चिंता मनाला करू द्यायची नाही. आता करू द्यायची नाही आणि जाऊ द्यायचं नाही असं मी इथे बसून सांगते, पण इतकं सोपं आहे का? आपल्या सगळ्यांना अनुभव आहे. ते सहजच निघून जातं, ते सहजच पुढची चिंता करतं. पण साधक म्हणून जेव्हा माझ्या लक्षात येतं तेव्हा त्या मनाला भूतकाळातून ओढून आणून नामाला लावायचं आहे. त्याला श्रीराम जय राम जय जयरामवर स्थिर करायचं आहे. त्या मनाचा स्वभाव असा आहे की तुम्ही त्याला जशी सवय लावाल तशी सवय त्याला लागते. जसं मी आत्ता म्हटलं तसं मुलांना मोबाईल खेळायची सवय लागली तर मोबाईल खेळायची सवय लागते, सतत मोबाईल हातामध्ये घेऊन बसतात. पण तेच जर पालकांनी आधीच हटकलं आणि त्याला संवादी दुसरा विषय जर दिला तर तो ते विसरतो आणि तिकडे त्याला गोडी लागते त्या खेळाची. पण हे कुणाचं कौशल्य आहे? हे पालकांचं कौशल्य आहे, आईवडिलांचं कौशल्य आहे की त्याचं मन त्या मोबाईलकडून दुसरीकडे कसं वळवायचं ते. अगदी त्याचप्रमाणे जेव्हा भूतकाळात मन जाईल तेव्हा त्या मनाला ओढून नामाला लावायचं. सुरुवातीला ते कंटाळा करेल, पण हळूहळू त्याला ती नामाची गोडी लागेल, आणि मग ते बरोबर त्याला आधी कळेल की माझं मन आता मागच्या भूतकाळातल्या घटनांकडे चाललेलं आहे, तर त्याला जाऊ न देता ते आपोआपच नामावर स्थिर होईल. पण आता हे सगळे काय आहेत तर हे सगळे प्रयत्नच आहेत. हे प्रयत्न साधकाला करायचे आहेत, आणि कसं होईल काय होईल याची चिंता न करता परत नामावर स्थिर व्हायचं आहे की ज्याचं मी नाम घेते आहे त्याला मी जर अनन्य शरणागत असेल तर जैसी स्थिती आहे तैशावरी राहे कौतुक तुप आहे संचिताचे. ठेविले अनंत तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. असा हा मोहमायेचा सातत्याने काय करायचा आहे तर निराश करत राहायचं आहे. आणि असा जेव्हा आपण निराश करण्याची साधना सातत्याने करत राहू ते मन अतिशय सूक्ष्म 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 होत राहतं. आणि जेव्हा ते मन इतकं सूक्ष्म होईल तेव्हा समर्थ करुणाष्टकजी म्हणतात की अनुदिनी अनुतापे तापलो रामराया परमदिन दयाळा नीरसी मोहमाया अचपळ मन माझे नावरे आवरिता तुझे विडशिण होतो धावरे धावाता. की आता मोहमायेचा निराश अगदी किंचित राहिला आहे, पण तुझं दर्शन मला हवं आहे. मी घर सोडून आलेलो आहे, इथे तपश्चर्या करतो आहे, पाण्यामध्ये उभं राहून देहाला तापवतो आहे. देहाती जगताला म्हणजे जगतसुद्धा माझ्यावरती काय आहे, जसं मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे लोक सुद्धा नावं ठेवत आहेत. पण तरीसुद्धा धैर्य जे आहे हे धैर्य टिकून राहू देत.
धैर्य टिकून राहण्यासाठी साधकाला सत्वगुण अत्यंत आवश्यक असतो. तेलकट तुपकट भजी बटाटेवडा खाऊन मन सत्वगुणी राहत नाही. आणि म्हणून साधकाची ही पण साधना आहे की त्यांनी हा आहार विहार उच्चार विचार हे सगळं सत्वगुणी लागतं. आणि म्हणूनच समर्थ आणलेली भिक्षा ते तेलकट तुपकट पदार्थ जे आहेत ते धारेखाली निघून जावेत म्हणून ते धरत होते आणि त्याचा तो ग्रहण करत होते. आणि म्हणून आपल्यासाठी समर्थांनी हे पण सांगून ठेवलेलं आहे की त्या भगवंतावर जो जायचा असेल तो सत्वातीत भगवंत आहे, तो त्रिगुणातीत भगवंत आहे. त्याची जर अनुभूती घ्यायची असेल तर माझं मन सुद्धा सत्वगुणावरती मला ठेवायला लागतं. साधकाची साधना आहे. आणि जेव्हा सत्वगुणावरती मन राहतं तेव्हा ते धैर्यशील राहतं. म्हणजे ते असं आता हे जमत नाही बघ तो सोडून देऊ, फार झालं आता अजून काही दर्शन देतच नाही भगवंत, असं काही एवढा सोपा भगवंत नाही आहे. संतांनी सगळ्यांनी तपश्चर्या केलेल्या आहेत. गोंदवलेकर महाराजांचं चरित्र जरी आपण बघितलं तरी गुरूंनी किती परीक्षा घेतलेली आहे, किती देहाला तापवलेलं आहे, किती मनाला त्यांनी तापवलेलं आहे. मग आता आपण सुद्धा असा तापवण्याचा सातत्याने प्रयत्न करावा, म्हणजे साधना करण्याचा प्रयत्न करत राहावा. आणि असं मन जे आहे ते सूक्ष्म सूक्ष्म करत राहावं. आणि असं सूक्ष्म मन जे आहे ते भगवंताजवळ गेल्याशिवाय राहत नाही. आता बघा समर्थांची 15 आपल्या श्लोक या करुणाष्टकामध्ये आहे. पण 5 करुणाष्टकांमध्ये तो विषय सगळा संपतो आहे. पण तरी आपण पूर्ण करुणाष्टक उद्या 2 प्रवचनांमध्ये व्यवस्थित पूर्ण करणार आहोत. आज हा मी सगळा विषय आपल्यासमोर इथे मांडलेला आहे. पहिलं करुणाष्टक आपल्यासमोर आज इथे निरूपण केलेलं आहे. उद्या 2 प्रवचनांमध्ये बाकीचे सगळे पूर्ण श्लोक जे आहेत 14 ते आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज इथेच थांबूया. जय जय रघुवीर समर्थ.